हॅलो. ह्या कार्यक्रमात आम्हाला सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं. ही कार्यक्रम जवळजवळ 6 महिने चालला आहे. ह्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केले, त्याच्याबद्दल धन्यवाद. हा संकल्प होता कमल मावशींनी केलेला आणि त्याला पूर्णत्व आणण्याचं काम अख्या ग्रामस्थांनी केले. 1 लाख मोलाचा वाटा मावशींनी उचलला. या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे प्रमुख उपस्थिती काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या शुभहस्ते कळसारोहण होणार आहे. तुकाराम महाराज विद्यमान वंशज श्री गुरु कान्होबा महाराज देवकर, मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज श्री गुरु प्रभाकरदादा बोधले, जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत. नमस्कार, गावगाडा न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि एकजुटीचा अविस्मरणीय सोहळा पार पडणार आहे. सावरगावच्या आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या जीर्णोद्धार आणि भव्य शिखर बांधकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सप्ताह सोहळा देखील याच अनुषंगाने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. वर्षानुवर्ष भक्तीच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरलेल्या या मंदिराने आज नव्या तेजाने, नव्या दिमाखाने आपले रूप उजळवले आहे. मंदिराच्या शिखरावर फडकणारा भगवा ध्वज केवळ वास्तूची उंची वाढवत नाही, तर गावकऱ्यांच्या भक्तिभावालाही नवसंजीवनी देतो. या पवित्र कार्यासाठी गावातील गणपत माळी उर्फ बारकुतात्या, सुरेश माळी, तानाजी गवळी, अण्णासाहेब गोरे, गुरुनाथ लिंगफोडे, अनिरुद्ध प्रभाकर माळी, बालाजी शिंदे आदी विठ्ठल भक्तांनी लोकवर्गणी गोळा करून अथक परिश्रम घेतले आणि हे कार्य पूर्णत्वास नेले. गावकऱ्यांच्या हातात हात घालून उभारलेले हे शिखर म्हणजे सावरगावच्या एकोप्याचे जिवंत पुरावा आहे. विशेष म्हणजे विठ्ठल मंदिराच्या शिखराचे भव्य बांधकाम व्हावे अशी मनापासून इच्छा कमलबाई गवळी यांची होती. नवे तर तो त्यांचा ठाम संकल्प होता. त्यांच्या या संकल्पनेला सर्वांनी साथ दिली. श्रम, वेळ आणि मनापासूनचे योगदान देत त्या स्वप्नाला वास्तवात उतरवले. आज मंदिराचे शिखर आकाशाशी संवाद साधताना दिसते, जणू भक्तीच्या उंच भरारीचे प्रतीकच. लोकार्पण सोहळ्यावेळी मंत्रोच्चार, टाळमृदंगाचा गजर, पांडुरंग हरीच्या जयघोषाने सावरगावची भूमी दुमदुमली जाणार आहे. वातावरणात केवळ भक्तीचंच नव्हे तर समाधानाचीही चाहूल आहे. हे मंदिर आता केवळ एक वास्तू राहिलेले नाही, तर ते बनले आहे श्रद्धेचे शक्तिस्थान, एकोप्याचे प्रतीक आणि गावच्या अस्मितेचा मानबिंदू. नमस्कार, आपलं गावगाडा न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तुळजापूर तालुक्यातल्या सावरगावमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या कळसारोहणाचा कार्यक्रम 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान होणार आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसाचं काम सुरू होतं. मंदिराचा जीर्णोद्धार देखील या ठिकाणी करण्यात येतो आहे. अतिशय सुलभ असं या ठिकाणी काम मंदिराचं करण्यात आलेलं आहे. सुरेख असं या ठिकाणी शिखर देखील बनवण्यात आलेलं आहे. एकंदरीत या ठिकाणी इथलं जे भजनी मंडळ आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया. या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया. कशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे? रामकृष्ण हरी. कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते 22 फेब्रुवारी ते 1 मार्च असं या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे प्रमुख उपस्थिती काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या शुभहस्ते कळसारोहण होणार आहे. आणि नंतर या कार्यक्रमाला उपस्थित बार्डीचे बालयोगी महाराज हेही उपस्थित राहणार आहेत. पुन्हा तुकाराम महाराज विद्यमान वंशज श्री गुरु कान्होबा महाराज देवकर, मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज श्री गुरु प्रभाकरदादा बोधले, जयवंत महाराज बोधले हे उपस्थित राहणार आहेत. आणि 7 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे कीर्तनाचा. आरगडे महाराज संभाजीनगर आणि प्रभाकरदादा, ज्ञानेश्वर पाटील महाराज बावी, संत बावी, जयवंत महाराज, योगीराज महाराज गोसावी, नंतर जयेश महाराज भाग्यवंत आणि श्री गुरु कान्होबा महाराज देवकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने ह्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व माहेरवासी यांचा मोठा सहभाग आहे कळसारोहणाकरता. आणि शिखर बांधकामाकरता सावरगाव ग्रामस्थांचा एक मोलाचा वाटा या शिखराच्या कामामध्ये आहे. खरं तर 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सावरगावमध्ये होणार आहे. सावरगावमधल्या लेकी भगिनींच्या सहकार्यातून कळसारोहण आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये
मोठा हा दासोह अर्थात अन्नदानाचा देखील कार्यक्रम होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातून भाविक या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आपणही या ठिकाणी या गावगाड्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की आपण देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कळसारोहण कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. या सकाळीच 7 वाजता 23 फेब्रुवारीला या सप्ताहाची सुरुवात होणार आहे. या सप्ताहामध्ये मुख्य म्हणजे विणा उभारणार आहे 7 दिवस आणि ज्ञानेश्वरी पारायण, तुकोबारायांच्या गात्याचं भजन, दुपारी महिला भजन, हरिपाठ आणि कीर्तन, हरिजागर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान. अन्नदानाचा एवढा मोठा आपण संकल्प केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद पूर्ण ग्रामस्थ आपल्याला त्याला प्रतिसाद देत आहे. शेवटची पंगत जी आहे काल्याची ती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सर्व ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. असं या कार्यक्रमाचं रूपरेषा आहे. खरं तर हा भव्य असा कळस या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आलेला आहे. मंदिर अतिशय आकर्षक बनवलेलं आहे. एक भक्तिभाव या ठिकाणी भाविकांच्या मनामध्ये बसावा अशा पद्धतीचं मंदिर आपण इथं निर्माण केलेलं आहे. काय योगदान गावकऱ्यांचं तुम्हाला लाभलेलं? खरं तर हा संकल्प होता कमल मावशींनी केलेला आणि त्याला पूर्णत्व आणण्याचं काम अख्या ग्रामस्थांनी केले. 1 लाख मोलाचा वाटा मावशीने उचलला आणि त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद एवढा भव्य दिव्य स्वरूपात दिला. आपल्या गावचे लेख माणूस कमल मावशी गवळी यांच्या संकल्पना सावरगावकरांनी पूर्णत्वास आणली आणि त्यांचं खरंच मी मावशीचं आणि ग्रामस्थांचं मनापासून आणि सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो की आम्हाला वेळोवेळी इथं सहकार्य भरपूर केलेलं आहे. त्याच्यामुळं सर्वांचं मनापासून मी आणि एकदा विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळातर्फे सर्वांचं मी आणि हो खरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सप्ताहाकरता मंदिराला जागा सध्या म्हणजे काका नानासाहेब जोशी यांनी आम्ही शब्दाची त्यांच्याकडे केली. त्यांनी एका शब्दात हो म्हणून आपल्याला मंदिराला कळसारोहणाच्या कार्यक्रमाकरता जागा उपलब्ध करून दिली. त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. 22 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता आपण कलश मिरवणूक काढणार आहोत. आपल्या प्रमुख मार्गावर गावातील सर्व भगिनी, लहान मुलं मुली, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी आणि तरुण पिढी पूर्ण जेवढे आपल्या सावरगावमध्ये जेवढे चौक जेवढे म्हणजे जेवढे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपला मी आवाहन करतो की आपण 22 फेब्रुवारीला 5 वाजताच आपण मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आणि भव्य दिव्य स्वरूपाची आपण कलश मिरवणूक काढणार आहोत. हा लातूरला जसा मोठा उत्सव होत आहे तसंच इथे आपल्या सावरगावमध्ये औचित्य त्याचं साधवण्याचा हा कार्यक्रम आपल्या योगायोगाने होत आहे. तर या योगायोगाचा ह्या कार्यक्रमाचा या विठ्ठल रुक्मिणी कळसारोहणाचा सर्वांनी सहभाग होऊन त्याचं साक्षीदार सर्वांनीच व्हायचं आहे. हॅलो, ह्या कार्यक्रमात आम्हाला सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं. ही कार्यक्रम जवळजवळ 6 महिने चालला आहे. ह्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि 23 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत जे कार्यक्रम चालणार आहे त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांनी धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे ह्याबद्दल धन्यवाद. हे सर्व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मधले भजनी मंडळाचे कार्यकर्ते होते. भजनी मंडळ होतं यांनी या कार्यक्रमाची आपल्याला गावगाड्याच्या माध्यमातून रूपरेषा सांगितलेली आहे.